नमस्कार, मी ज्ञानज्योत कोचिंग क्लासेस लायब्ररी मधून आपल्या पुढे ठीक आहे सर. आज तुम्हाला टेन्स हे एकत्र आपण कशा पद्धतीने त्याचा हेल्पिंग वर्बचा वापर करायचा व वर्ब कोणतं वापरायचं याविषयी आपण काय करूया आज सविस्तर यामध्ये पाहायचं आहे. ओके, तर आता आपण पाहणार आहोत की पहिल्यांदा सिंपल टेन्स. सिंपल टेन्स मध्ये काय आहे की पहिला आपला टेन्स असतो प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे आपला पास्ट टेन्स आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स. अशा पद्धतीने आपण काय करूया सगळ्या काळांचं एक एक काळ आपण पाहूया. आता सिंपल टेन्स मध्ये काय करायचं की आपल्याला सर्व प्रोनाउन पुढं हा आपलं काय की प्रोनाउनचं चार्ट लिहिलेलं आहे की आपण नामाऐवजी जो शब्द वापरतो त्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो. आणि त्यामध्ये मग आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये वगैरे बघितलं आहे. आय म्हणजे मी आहे, वी म्हणजे आम्ही आहे, यू म्हणजे तू आहे, यू म्हणजे तुम्ही आहात, ही शी इट नेम्स आणि दे तो ती ते किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असतं आणि दे म्हणजे ते आणि एकवचनी ते. अशा पद्धतीने आता सिंपल टेन्स मध्ये फक्त आपल्याला वर्ब वन यामध्ये कोणताही हेल्पिंग वर्ब नाही. त्याचबरोबर वी बरोबर पण फक्त वर्ब वन, यू मध्ये पण वर्ब वन, यू मध्ये पण वर्ब वन, दे मध्ये पण वर्ब वन. फक्त ही शी इट आणि नेम्स मध्ये वर्ब बरोबर आपल्याला यस किंवा ईएस हा प्रत्यय लावावा लागतो. म्हणजे जे क्रियापद असतं त्यामध्ये क्रियापदाला आपल्याला यस किंवा ईएस हा प्रत्यय फक्त लावायचा आहे. अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर काय तयार होणार आहे सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ईएस किंवा ईएस प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. आणि मग अशा पद्धतीने आपलं काय झालं हे स्ट्रक्चर तयार झालं. आता पास्ट मध्ये सिंपल पास्ट ज्या वेळेस असतं त्यावेळेस आपण तिथं वर्ब टू चा वापर करतो. म्हणजे सर्व ठिकाणी आपण वर्ब टू चाच वापर करणार आहोत. म्हणजे काय की वर्ब टू चं जर वाक्य असेल तर ते वाक्य फक्त आणि फक्त पास्ट टेन्स असतं आणि त्यामध्ये आपण क्रियापदाला ल हा प्रत्यय लावत असतो. जसं की आपण सिंपल प्रेझेंट मध्ये त लावतो तसं पास्ट मध्ये आपण ल लावायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ खेळला असेल, खेळत असेल तर खेळला. त्याचं स्ट्रक्चर काय तयार होणार सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट ऑब्जेक्ट याविषयी आपण पाठीमागे व्हिडिओ बनवलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ पण दिलेला आहे, त्यामधून तुम्ही सब्जेक्ट ऑब्जेक्ट घेऊ शकता. आता तिसरा आपला टेन्स आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स मध्ये काय असतं की एक हेल्पिंग वर्ब येतं आणि ते हेल्पिंग वर्ब असतं विल. म्हणजे आय, विल किंवा शाल. आता शाल हा आय बरोबर येतो, मात्र शाल काय असतं की शक्यता दाखवतं म्हणजे गॅरंटी देत नाही की एखादी गोष्ट आपण करेनच म्हणून. म्हणून आपण विल चा वापर करायचा आहे. म्हणजे शाल हे आपण वापरायचं किंवा न वापरायचं आपला पुढे विषय. आता सध्या तर आपण विलच वापरूया प्लस वर्ब वन. विल आणि शाल विषयी एखादा शॉर्ट व्हिडिओ वाटल्यास मी तुम्हाला बनवून देईन. विल विल प्लस वर्ब वन. म्हणजे यू विल प्लस वर्ब वन, यू विल प्लस वर्ब वन आणि यांच्या पुढे देखील विल प्लस वर्ब वन. दे विल प्लस वर्ब वन. म्हणजे अशा पद्धतीने काय आहे की आपण कोणत्या तरी याच्यामध्ये गेलो, कोणत्याही टेन्स मध्ये गेलो तर आपल्याला वर्ब वन आणि वर्ब टू आणि वर्ब वन आणि फक्त फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला विल चा वापर आहे. आणि विल चा अर्थ आपण क्रियापदाला नार असा शब्द जोडायचा. म्हणजे मी खाणार, मी जाणार, मी झोपणार, मी उठणार, मी बसणार किंवा मी खेळणार. अशा पद्धतीने आपण सिंपल टेन्स पाहिला. म्हणजे की वाक्य ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वर्ब कितवा वापरलेला आहे त्यावरून त्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आता दुसरा टेन्स आहे आपला कंटिन्यूअस टेन्स. आता कंटिन्यूअस टेन्स घेत असताना आपल्याला तिन्ही काळांमध्ये म्हणजे प्रेझेंट असो, पास्ट असो किंवा फ्युचर असो वर्ब हे फोरच येतात. म्हणजे वर्ब कोणतं येणार आहे सगळ्यांमध्ये वर्ब फोरच, वर्ब फोरच येणार आहे.
म्हणजे काय की आपल्याला इथं कुठलाही वर्ब चेंज करायचं नाही, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही काळामध्ये आपल्याला वर्ब फोरच येणार आहे. मग आता वर्ब फोरच आहे, मग आता या वाक्यात ओळखायचं कसं, म्हणजे या वाक्यांचा अर्थ लावायचा कसा, या पद्धतीने आपण सगळं बघूया की इथं आपल्याला कसा अर्थ ओळखायचा. तर आता प्रश्न पडतो की वर्ब फोर आहे. आता जसं सिंपल मध्ये आपण पाहिलं की वर्ब वन असलं की सिंपल प्रेझेंट आहे, विल वन असलं की फ्युचर आहे, वर्ब टू असलं की पास्ट आहे. इतर कुठल्या टेन्स मध्ये आता हे वर्ब येणार नाही. मग आता आपण काय करायचं की वर्ब फोर आहे तिन्ही टेन्स मध्ये, मग वाक्य ओळखायचं कसं. तर आता वाक्य कसं ओळखायचं पहा की ज्यावेळेस प्रेझेंट टेन्स असतो आणि कंटिन्यूअस असतो त्यावेळेस एम इज आणि आर आणि याचा अर्थ आहे आणि क्रियापदाला जोडलं जातं तो. म्हणजे काय की आयएनजी प्रत्यय लावला जातो वर्ब फोर मध्ये. हे तर आता आपल्याला माहितीच आहे. म्हणजे वर्ब फोर काय असतं, वर्ब प्लस आय एन जी. म्हणजे काय होतं की वर्बला आयएनजी प्रत्यय हा लावलेला असतो म्हणून ते वर्बचं फोर क्रियापद होत असतं. आणि आयएनजी प्रत्यय असेल त्यावेळेस क्रियापदाला आपण काय करायचं, त आणि आहे म्हणजे एम इज आर या तिन्ही शब्दांचा अर्थ काय आहे तर आहे. आता तुम्हाला ज्यावेळेस ब्लॅकबोर्ड वरचं लिहायचं असेल म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना किंवा व्हिडिओ पाहत असताना काय करायचं की वही आणि पेन घेऊन बसा आणि प्रत्येक जसं मी टेबल लिहिलेला आहे तसा टेबल तुम्ही बनवा आणि वाटल्यास तुम्ही स्क्रीन पॉज करून ते बघू शकता किंवा चालू मध्ये देखील तुम्ही लिहू शकता. म्हणजे माझ्याबरोबर देखील तुम्ही लिहू शकता. आता वर्ब फोर आहे, मग एम कुठं वापरायचं, इज कुठं वापरायचं आणि आर कुठं वापरायचं. तिन्हीचा अर्थ तर आहेच आहे. क्रियापदाला पण द जोडणार आहोत म्हणजे ऍक्शन काय असणार आहे, कंटिन्यूअस म्हणजे ऍक्शन चालू असणार आहे किंवा अपूर्ण असणार आहे. मग इथं आय साठी एम, विल साठी आर, यू साठी आर, दे साठी आर, यू साठी देखील आर आणि ही शी इट आणि नेम्स जर असतील तर मात्र आपल्याला काय करायचं आहे, इटचा वापर करायचा आहे. आता यामध्ये तर तुम्हाला काय शंका आहे असं मला वाटत नाही. आणि मग आपलं स्ट्रक्चर काय होणार, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय की आपल्याला सगळे एकदम जर पाठ करायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येणार नाही. त्यापेक्षा तुम्ही एक एक जर लक्षात घेऊन पाठांतर केलं तर तुमचं लवकरात लवकर स्ट्रक्चर पाठ होते. आता दुसरा आपला टेन्स आहे पास्ट कंटिन्यूअस टेन्स. आता पास्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये देखील वर्ब किती आहे, चौथाच आहे. म्हणजे सर्वांपुढे वर्ब फोरच येणार आहे, ऑब्जेक्ट जसाच्या तसा येणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट देखील जसाच्या तसा इथं येणार आहे. त्याचबरोबर सब्जेक्ट देखील येणार आहे. फक्त चेंज काय होणार आहे तर आपलं हेल्पिंग वर्ब. म्हणजे काय की हेल्पिंग वर्ब यामध्ये काय असतं, वॉज आणि वेअर, वॉज आणि वेअर. आणि याचा अर्थ असतो होता, होती, होते, होता, होती आणि होते. आणि क्रियापदाला काय लावणार आहे आपण, आयएनजी म्हणून तर. म्हणजे काय की एखादं वाक्य घेऊया आपण, आय एम गोइंग टू स्कूल म्हणजे मी शाळेला जात आहे. आणि तेच वाक्य आपण जर वॉज मध्ये घेतलं, आय वॉज प्लस वर्ब फोर, वी वेअर प्लस वर्ब फोर, वेअर प्लस वर्ब फोर, दे वेअर प्लस वर्ब फोर, यू वेअर प्लस वर्ब फोर. मात्र ही शी इट आणि नेम्स असतील तर वॉज प्लस वर्ब फोर. मग स्ट्रक्चर काय तयार झालं आपलं, सब्जेक्ट प्लस वॉज, वेअर प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय झालं की आपलं स्ट्रक्चर टेन्स पास्ट कंटिन्यूअस टेन्स आपलं स्ट्रक्चर तयार झालं. आता इथं वॉज आणि वेअरचा अर्थ काय, होता, होती, होते. आय असेल तर होता, वे असेल तर होतो, यू असेल तर होता. म्हणजे काय की आपलं जसं प्रोनाउन चेंज होईल त्या पद्धतीने आपण मी खेळत होतो, ते खेळत होते, ती खेळत होती, आलं लक्षात. आणि त्या पद्धतीने आपण स्ट्रक्चर पण पाठ करू शकतो.
आता पुढचा टेन्स आहे आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. त्यामध्ये पण वर्ब फोरच आहे आणि इथं आपल्याला फक्त एकच हेल्पिंग वर्ब आहे आणि ते सगळ्याला कॉमन आहे. मग आय साठी शालचा फक्त लक्षात घ्या की शाल आणि विल दोन्ही वापरलं जातं. फक्त आपण शालचा इथं वापर करायचा नाही, कारण शालचा आणि विलचा अर्थ लक्षात घेण्यासाठी आपण काय करूया, नवीन व्हिडिओ एक बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. मग आय विल बी, आय विल बी, विल बी हे काय आहे, हेल्पिंग वर्ब सगळ्या प्रोनाउन पुढे वापरलं जातं. आय विल बी प्लस वर्ब फोर, यू विल बी प्लस वर्ब फोर, यू विल बी प्लस वर्ब फोर, you will be plus verb 4, they will be plus verb 4 आणि he she it will be verb 4. आणि याचा अर्थ काय होतो की असेल असेल असतील, म्हणजे will be चा अर्थ आपण काय घेऊ शकतो, असेल असेल किंवा असतील. म्हणजे आय विल बी प्लेइंग क्रिकेट, म्हणजे मी क्रिकेट खेळत असेल. जर मुलगी असेल तर मी क्रिकेट खेळत असेल, आणि जर एखाद्या वेळेस अनेक व्यक्ती असतील तर ते क्रिकेट खेळत असतील. आणि मग आपलं स्ट्रक्चर काय तयार झालं की सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. आणि मग अशा पद्धतीने काय झालं की आपण सहज गतीनं हे वर्ब पाठ करू शकतो. आता आपल्याला पुढचं वर्ब घ्यायचं आहे परफेक्ट टेन्स. स्टॉप.